नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। सुरुवातीला 1-2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। धुवून झाला की आपल्याला साबुदाणा बुडेल इतपत पाणी ठेवून हे 5 मिनिटं आहे असं भिजत ठेवायचं आहे। आता आपण पाणी काढून घेऊया आणि हे रात्रभर किंवा आपल्याला 4 ते 5 तासासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। तर इथं मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला होता, अगदी मस्त असा भिजलेला आहे। आता आपण बटाटा कट करून घेऊया। तर बटाटा अगदी बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं उकडलेल्या बटाट्याचा पण वापर करू शकता। जर उकडलेला बटाटा वापरणार नसेल तर तुम्हाला अगदी या पद्धतीने बारीक बारीक बटाटा कट करून घ्यावा लागेल, त्यामुळे तो व्यवस्थित असा लवकर शिजला जाईल। तर इथं बटाटा कट करून झालेला आहे। आता पाण्यामध्ये टाकूया। इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या पण आपल्याला अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड करून घेतल्या तरीही चालतील। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप टाकून घेऊया। तुम्ही फक्त तेलाचा किंवा तुपाचा इथं वापर करू शकताय। त्याचबरोबर तुम्ही जिरे खात असेल तर जिरे पण टाकू शकताय। इथं मी आता बारीक कट केलेला बटाटा टाकून घेतलेला आहे। 1-2 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता आपल्याला बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे सुरुवातीला 4 ते 5 मिनिटं आपण हे झाकून व्यवस्थित असं शिजवायचं आहे। तरी जवळजवळ 4 मिनिटं झालेले आहेत। बटाटा आपला जवळजवळ 80% शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले साबुदाणा टाकून घेऊया आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। तर मी इथं शेंगदाण्याचं कूट भरड ठेवलेलं आहे। जास्त बारीक करायचं नाही किंवा जास्त मोठं ठेवायचं नाही, अगदी भरडसं ठेवायचं आहे। त्याचबरोबर मी इथं अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे। फक्त कलरसाठी इथं लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे। आपण अगोदरच हिरवी मिरची वापरलेली आहे, टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता आपण हे 5 मिनिटं इथं खिचडी शिजवून घेतलेली आहे। आणखी व्यवस्थित अशी शिजलेली नाही, तर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, जवळजवळ सुरुवातीपासून आत्तापर्यंत 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि आपली साबुदाण्याची खिचडी अगदी मस्त अशी ही तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।